बेळगाव तालुक्यातील खादरवाडी गावातील 120 एकर शेतजमीन बळकावण्याचा प्रयत्न करून शेतकऱ्यांना त्रास देणाऱ्या स्थानिक राजकीय मध्यस्थांवर कारवाई करावी अशी मागणी करत गुरुवारी गावकऱ्यांनी आंदोलन करून शहर पोलीस आयुक्तांना निवेदन सादर केले। शेतजमीन वाचवण्यासाठी लढा देणाऱ्या शेतकऱ्यांवर स्थानिक आमदारांच्या समर्थकांकडून खोट्या तक्रारी दाखल करून मानसिक त्रास दिला जातोय। शेतकऱ्यांना फसवणूक करणाऱ्यांवर आणि त्रास देणाऱ्यांवर कोणतीही दिरंगाई न करता कठोर कारवाई करण्यात यावी असे निवेदनात नमूद करण्यात आले। यावेळी बोलताना रमाकांत कोंडुस्कर म्हणाले की शेतकऱ्यांना त्रास देण्याचं काम आमदारांच्या समर्थकांकडून सुरू आहे। गेले कित्येक दिवस खादरवाडीची गावची जमीन जी आहे ह्या जमिनीवरती खादरवाडी वैवाटी म्हणून जो उतार्यावरती जे उल्लेख होता तो उल्लेख कमी केला गेला होता आणि आम्ही संपूर्ण खादरवाडी गावातील माता भगिनी मायबाप बंधूंच्या माध्यमातून सर्वांच्या एकीतून आपण आंदोलन करत होतो आणि त्या आंदोलनात थोडासा यश आम्हाला आला। 120 एकर जमीन जी आहे ती आपली परत शेतकऱ्यांना मिळाली। उर्वरित जमीन जी आहे ती उर्वरित जमीन शेतकऱ्यांना मिळण्यासाठी आपले तिथली गावातील बांधव कार्य करतायत, आंदोलन करतायत। काही लोकप्रतिनिधींना हाताशी धरून गावातील काही निवडक व्यक्ती ज्या आहेत त्यांचं ज्या सातबाऱ्यावरती नाव आहे त्याच्यातील काही व्यक्ती विनाकारण आंदोलन करणाऱ्या शेतकरी बांधवांना त्रास देत आहेत। ते असं समजतात की ह्या शेतकऱ्यांच्या पाठीमागे कोण नाही असं समजतात आणि आमच्या पाठीमागे लोकप्रतिनिधी आहे, आम्ही काय करेल ते सगळं चालतं असं जे हरामखोर समजतात। त्यांना सांगू इच्छितो लोकप्रतिनिधी 5 वर्ष येतोय आणि जातोय, परंतु जी ही संघटना आहे ह्या माता भगिनी या कायम असंच राहणार आहेत। त्यांनी सांभाळून राहावं। काही प्रॉब्लेम झाला तर लोकप्रतिनिधी त्या ठिकाणी येणार नाही, हेच गावकरी त्या ठिकाणी येणार। या गावकऱ्यांच्या पाठीशी संपूर्ण परिसरातील शेतकरी वर्ग असेल, संघटना असेल, या शेतकऱ्यांच्या पाठीशी हे जे कार्यकर्ते आहेत त्या कार्यकर्त्यांच्या पाठीशी आपण सर्वजण ठामपणे उभा राहिलोय। त्यांना एकच सांगू इच्छितो, आग ह्यांच्या घराला लागले तुमच्या घराला लागायला वेळ लागणार नाही, तर ही आग ह्यांची इथंच विझवली पाहिजेत। ह्यांना त्रास होतोय तसाच तुम्हाला देखील त्रास होणार। काही मुलं त्या गावातील त्या चांडाळ चोपडींच्या नादी लागून त्या ठिकाणी जात आहेत आणि आपल्या शेतकऱ्यांना विरोध करतायत। त्या मुलांना देखील माझं सांगणं आहे की हा शेतकरी वाचला तर तुम्ही वाचणार आहे, शेतकरी जर वाचला नाही तर तुम्ही वाचणार नाही, हेच या ठिकाणी सांगू इच्छितो। पुन्हा एकदा सांगतो, जे कोणी हे त्रास करतायत त्यांना जर आम्ही पाठ लागलो तर तुमची खैर राहणार नाही। कारण गाव एकच तुमच्या पाठीमागे असेल किंवा आणि थोडीशी की लोक असतील, परंतु संपूर्ण समाज ह्या शेतकऱ्यांच्या पाठीमागे आहे। या शेतकऱ्यांच्या साठी आपली संघटना असेल किंवा शेतकरी संघटना असेल, खंबीरपणे ह्यांच्या पाठीमागे आपण आहोत। जे खोट्या नाट्या केसेस पोलीस स्टेशन मध्ये जाऊन करतायत त्या खोट्या नाट्या केसेस पण या काय मोठ्या नाही आहेत। जर ह्या गावाने जर केसेस करायचं जर ठरवलं तर तुमचं उभं आयुष्य कोर्टामध्ये जाईल। त्यासाठी तुम्ही कुणाच्या तर सांगण्यावरून काहीतरी आपल्या लोकांना त्रास जो करू पाहताय तो तुम्ही त्वरित थांबवला पाहिजे। आज कमिशनर सरांना आम्ही आज निवेदन या ठिकाणी दिलोय। कमिशनर सरांनी देखील सांगितलेलं आहे की तुम्ही जे आंदोलन करता एक कानून चौकटीमध्ये राहून तुम्ही आंदोलन करा, तुम्हाला न्याय मिळवून देण्याचं काम आम्ही करू असं पोलीस कमिशनर सरांनी देखील आम्हाला सांगितलेलं आहे। तर पुन्हा एकदा मी सांगू इच्छितो, जर शेतकऱ्यांना त्रास जर झाला त्या ठिकाणी तर संपूर्ण समाज त्या गावातील आणि आपल्या शेतकऱ्यांच्या बाजूने उभा राहील, हेच एवढं या ठिकाणी मी सांगू इच्छितो। हे थांबवावे आणि शेतकऱ्यांचे हक्क सुरक्षित राहतील याची खबरदारी घ्यावी अशी आमची मागणी आहे, असे ते म्हणाले। संकल्प शिंदे, KMM मराठी, बेळगाव।